या आषाढी एकादशीच्या उपवासाला पारंपरिकरित्या भगरीची भाकरी, त्यासोबत बटाटा व रताळ्याची उपवासाची भाजी आणि सर्वांना आवडणारे साबुदाणा वड्यांची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ची भाकरी बघणार आहोत. त्यासाठी चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी बटाट्याच्या भाजीसाठी 2 बटाटे मध्ये चिरून उकडून घ्यायचे. मध्ये चिरल्यामुळे बटाटे लवकर शिजतात. तुम्ही कुकरमध्येही उकडून घेऊ शकता. उकडलेल्या बटाट्यांची साल काढून तुकडे करून घ्यायचे. त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या. त्यानंतर एका कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालूयात. तुम्हाला उपासाला चालत असेल तर जिरंही वापरू शकता. मिरची खरपूस भाजल्यानंतर त्यात उकडलेल्या बटाट्याचे तुकडे घालून चवी पुरेसे मीठ आणि अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घातला आणि त्यात अर्धा वाटी पाणी घालून मग झाकण ठेवून भाजीला छान वाफ दिली. पाणी घालून शिजवल्यामुळे मिरचीची आणि शेंगदाण्याची चव बटाट्यांमध्ये छान उतरते. अशा प्रकारे आपली आता उपासाची भाजी तयार आहे. आता आपण रताळ्याचा चटपटीत किस तयार करण्यासाठी एक मोठा कच्चा रताळा स्वच्छ धुवून घेतला आहे. त्याची साल काढून किसणीने किसून घेऊयात. किसताना रताळं आडवंच पकडायचं आहे, म्हणजे किसही लांबट पडतो. हा किस 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर इकडे कढईत 1 चमचा तूप गरम करून त्यात 4 ते 5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या. जर तुम्हाला जिरं चालत असेल उपासाला तर वापरू शकता. मिरच्या तळून घेतल्यावर रताळ्याचा किस घालून छान परतून घेऊयात. थोडा वेळ परतून झाल्यावर चवी पुरेसे मीठ आणि 1 चमचा साखर घातले आणि मग शेंगदाण्याचा कूट आणि थोडे अख्खे शेंगदाणे घातले. तुम्हाला जर चालत असेल तर लिंबाचा रससुद्धा घालू शकता. झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ देऊन झाल्यावर आपला किस आता रेडी आहे. आता आपण भाकरीची तयारी करूयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी बगर आणि त्यात पाव वाटी साबुदाणा मिक्स करून घेतला. मिक्सरला फिरून अगदी बारीक पीठ करून घ्यायचे आहे आणि मग एका ताटात हे पीठ चाळणीने चाळून घेतले. आपण हे पीठ कोमट पाण्यात मळूयात, त्यामुळे पीठ फुलून येते आणि भाकरी मऊ व्हायला मदत होते. इकडे मळलेल्या पिठाचे 2 ते 3 गोळे करून लगेचच भाकरी थापून घ्यायची आहे. भाकरी थापताना ताटात सुकं पीठ घेऊन सुरुवातीला बोटांनी आणि मग मोठी झाल्यावर पूर्ण हाताने थापली. गॅसवर तवा गरम करून मग वळलेली भाकरी हाताने उचलून पिठाची बाजू वरच्या बाजूला ठेवून अलगद तव्यावर सोडायची आणि त्यावर थोडे थोडे पाणी लावून घ्यायचे. भाकरी खालून व्यवस्थित शेकल्यानंतर उलटी करून दुसऱ्या बाजूनी खरपूस भाजून घ्यायची. शेकवताना भाकरीच्या कडा दाबून घ्यायच्या. आता आपली उपासाची भाकरी तयार आहे. सर्वांचा आवडीचा साबुदाणा वडा कसा बनवायचा ते पाहूयात. सर्वात आधी एक मोठी वाटी साबुदाणे 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आणि मग जेवढा साबुदाणा त्यापेक्षा थोडे जास्त असे पाणी घालून रात्रभर साबुदाणा भिजत ठेवायचा. इकडे कढईत पाव किलो शेंगदाणे अगदी बारीक फ्लेमवर खरपूस भाजून घ्यायचे. भाजून झाल्यावर ताटात काढून कोमट असतानाच अशा प्रकारे हातावर चोळून सालं काढून घ्यायची. काही राहिली तरी चालतील आणि मग मिक्सरला जाडसर भरड करून घ्यायची. हे झालं आपलं प्रिपरेशन. आता मुख्य मिश्रणाकडे वळूयात. त्यासाठी रात्रभर भिजवलेल्या साबुदाण्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, 1 उकडून कुस्कतलेला बटाटा, 4-5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व चवीपुरेसे मीठ घेतले. अशा प्रकारे मिश्रण हाताने मिक्स करून घेतले आणि मग मध्यम आकाराचे गोळे करून अशा प्रकारे तळ हातावर चपटे करून घेतले. सगळे वडे तयार करून झाल्यावर कढईत तेल गरम करून घेतले आणि मग मध्यम गॅसवर वडे तळून घेतले. एका बाजूने सोनेरी झाल्यावर परतून घ्यायची व दुसऱ्या बाजूनेही सोनेरी रंगावर तळून घ्यायची. गॅस फ्लेम बारीक ठेवायची नाही, नाहीतर साबुदाणा फुटण्याची शक्यता असते. आपले साबुदाणा वडे तयार आहे. अशा प्रकारे आपण तिन्ही उपासाचे पदार्थ तयार करून घेतले आहेत. जर तुम्हाला अशाच प्रकारच्या उपासाच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा.